नमस्कार मंडळी, मी श्याम चितळे. मंडळी, माझ्या मुसाफिर MH28 या चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे. मंडळी, आम्ही दोघं निघालोय आज पावसाळी भटकंतीसाठी. तर आमचा विचार आहे इथून जुन्नर जाण्याचा. तिथून रिव्हर्स वॉटरफॉल आम्ही पाहू आणि माझ्यासोबत आहे माझ्या पत्नी सौ विजया. आमची गाडी मंडळी तयार आहे. मस्तपैकी आम्ही जेवणाचं वगैरे सगळं साहित्य सोबत घेतलंय, पाणी घेतलंय आणि आमचा मुक्काम याच्यातच राहणार आहे. मंडळी, मागे आम्ही पूर्णपणे किचनचा सेटअप सुद्धा केलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही घेतलाय मिनी गॅस आणि खाण्यापिण्याचे सगळं साहित्य. त्याच्यामध्ये मॅगी, हळद, मीठ, मिरकूट सगळं आहे. कप वगैरे सगळं आहे आणि त्याच्यामध्ये किराणा सामान आहे. तर मंडळी, आम्ही ही पावसाळी भटकंती तुमच्या सोबत करणार आहोत. तर हा पहिला घाट लागलाय, याला म्हणतात मर्दळी घाट. रस्त्याने जाताना जे काही इतिहासकालीन ठिकाणे लागतील ते सुद्धा मी तुम्हाला वेळोवेळी दाखवणार आहे. चला तर मग. तर मंडळी, या प्रवासातील पहिलं ठिकाण मर्दळी. दुध्यापासून जवळच असलेले मर्दळी हे ठिकाण जागृत देवस्थान असून मंडळी या ठिकाणी एक पाण्याचा प्रवाह आहे आणि हे मंदिर फार पुरातन आहे. ते मंदिर आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हे मंदिर आहे मंडळी. हे मंदिर आधी हेमाडपंथी होतं, परंतु आता त्याचं नवीनीकरण करण्यात आले आहे. मंदिराच्या अगदी जवळ पुरातन वड असून त्याच्या पारंब्या खाली लोंबलेल्या आहे. तर असं हे निसर्गाच्या कुशीत असलेलं जागृत देवस्थान आपण मंडळी जरूर पाहिलं पाहिजे. बुलढाण्यापासून अगदी थोड्या अंतरावर हे आहे आणि आता पुढच्या डेस्टिनेशनला मी तुम्हाला भेटेन. प्रवासाच्या दरम्यान फक्त एकच लक्षात ठेवा मंडळी, तुमच्या गाडीचा वेग हा 50-60 जास्तीत जास्त असावा. जास्त अतिवेगामध्ये उत्साह दाखवू नका, कारण आपल्यासोबत आपला परिवार सुद्धा. पावसाळी वातावरण बनतंय आणि गाडीचा वेगही मी संतुलित ठेवलेला आहे. जास्त वेग नको, कारण सुरक्षित प्रवास हेच उत्तम आहे. तर मंडळी, असा आमचा प्रवास सुरू आहे. पावसाळी वातावरण आहे, गाडीचा वेग संतुलित आहे, जास्त फास्ट नाही, 50-60 वर चालतोय. आरामशीर पोहोचायचं, आम्हाला काही घाई नाही आहे. आम्ही नाणेघाट जाण्यासाठी समृद्धी मार्गाचा अवलंब करायचा ठरवला आणि फुलंब्रीपासून थोडं पुढं आल्यानंतर आम्ही समृद्धी मार्गाने घुसलो. आता इथून 4.5 तास प्रवास करून आम्ही नाणेघाटला जाणार आहे, म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉलला जाणार आहे. तिथे गेल्यानंतर जर मध्ये आमचा मुक्काम झाला तर आम्ही त्या ठिकाणचे अपडेट तुम्हाला देणारच आहोत. पण आता सध्या समृद्धी मार्गाने नाणेघाटकडे चाललो आहे. चला तर मग मंडळी, समृद्धी मार्गाने. हा समृद्धी मार्ग आहे. हे बघा या गाड्या. आवाज जास्त घाई संकटात नाही असं म्हणतात ना, ते खरं आहे मंडळी. तर जास्त घाई करू नका. आपल्या गाडीच्या स्पीडनी हळूहळू चला, जीव वाचवा. तुमच्या मॅडमला झोपेची डुलकी लागते, कारण समृद्धी मार्ग हा हिप्नोटाईज सारखा आहे. संभाजीनगरच्या अगदी थोडस पुढे गेल्यावर हा समृद्धी मार्ग आहे. अतिशय सुरक्षित असा हा समृद्धी मार्ग.
तर मंडळी मला हे मित्र भेटले, हे पण ब्लॉगर आहेत आणि यांच्या मला काही बकऱ्या दिसल्या इथे. तर त्यांना मी म्हटलं की बा आम्हाला बकरीच्या दुधाचा चहा पिण्याची इच्छा झाली. तर मंडळी मला ते बकरीचं दूध आता काढून देणार आहेत. तर मंडळी आपण आपलं काढूया पसारा बिराड. तर मॅडम तुम्ही हे काढा बिरा आणि तो लावून आपण भैयानी मला ओरिजिनल बकरीचं दूध दिले. याला म्हणतात गावाचा सन्मान कसा ठेवायचा आणि मनाचा मोठेपणा. काही 1 रुपया न घेता या दादानी मला बकरीचं दूध देण्यासाठी होकार दिला. तर आम्ही आता 3 जण मिळून याचा चहा घेणार आहोत. फेसबुक इंस्टा फेसबुकवर जास्त फॉलोअर्स आहे माझे. फेसबुकवर किती झाले दादा? हा चहा बनतोय आणि आमचे मॅडमने त्याच्यामध्ये पत्ती टाकली फर्स्ट क्लास पैकी. आता चहा उकळतोय. हवा जास्त असल्यामुळे मी आमच्या मॅडमची मदत होते मला भरपूर. आणलेला आहे चहाचा मसाला. चहाचा मसाला पण टाकलेला. पाणी वगैरे असलं तर पाणी टाका ना त्याच्यात थोडस व्यवस्थित. मसाला टाकायचा. मसाला मंडळी फर्स्ट क्लास पैकी तर चहा झालाय बकरीच्या दुधाचा. आपण कधी टेस्ट घेतली का? कमेंट जरूर करा मंडळी. ही तर टेस्ट अप्रतिम आहे आणि ही केवळ या मित्रामुळे मला मिळाले. तर या मित्राचे मी धन्यवाद मानतो. मंडळी मजा घेऊया बकरीच्या दुधाच्या चहाची आणि पुढे निघू. बकरीच्या दुधाचा चहा पिलो आणि पुढच्या प्रवासाला लागलो. रात्र झाल्यावर थोडं थांबू कारण मी रात्री गाडी चालवत नाही. जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत रात्री गाडी चालवणार. मंडळी इथून जवळपास नाणेघाट 125 किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्ही त्याच्या अलीकडेच रात्रीच्या वेळी थांबण्याचा निर्णय घेतला. आणि आम्ही रात्री एक पेट्रोल पंप पाहिला. हा पेट्रोल पंप आहे अतिशय चांगल्या माणसाचा असा पेट्रोल पंप आहे आणि त्यांनी आम्हाला इथे थांबण्याची परमिशन दिली. तर आम्ही गाडीतच आमच्या गाडीत आज मुक्काम करणार आहोत. चला मग मंडळी झोपण्याची वेळ झाली. आपण इथंच ब्लॉग संपूया. आतलं मी दाखवतो तुम्हाला आमची झोपण्याची व्यवस्था कशी आहे. हा आमचा बेड आहे इथे आणि मस्तपैकी आज आम्ही याच्यात मुक्काम करणार आहोत. समोर हायवे आहे आणि सकाळी 6 वाजताच उठून आम्ही इथून निघून जाणार आहोत. चला तर मग आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कृपया कमेंट जरूर करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मंडळी. धन्यवाद. या पेजला तुम्ही फॉलो करायला विसरू नका.